गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 17 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्र वेबसाईट यावरून संकलित केलेल्या आहे। त्याचं एक ॲनालिसिस आपण करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर नेमकं आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअरसुद्धा करा। आजचा पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे भारत आणि कोणत्या देशामध्ये पारंपरिक औषध प्रणाली आणि होमिओपॅथी क्षेत्रामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि MOU जो आहे तो सादर MOUला मंजुरी दिलेली आहे। चीन, बोलिव्हिया, नेपाळ आणि इंडोनेशिया एक MOU साईन करण्यात आला होता आणि या MOUला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। तर हा MOU साईन करण्यात आला होता बोलिव्हियासोबत मार्च महिन्यामध्ये होमिओपॅथी आणि पारंपरिक औषध भारताच्या पारंपरिक औषध प्रणालीबद्दल। तर याला मंजुरी जी आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे। भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या मंत्रिमंडळाच्या समितीने केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने याला ही जी MOU साईन करण्यात आला होता याला मंजुरी देण्यात आलेली आहे। नुकतंच आपल्याला माहिती आहे होमिओपॅथी दिवस हा सुद्धा साजरा करण्यात आला होता। डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन हे जे होमिओपॅथीचे जनक मानले जातात त्यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। सध्या देशामध्ये निवडणुकांचं वातावरण चालू आहे आणि या निवडणुकांमध्ये एक महत्त्वाची बाब घडली आहे, ती म्हणजे वेल्लोर, तामिळनाडूमधील जे वेल्लोर आहे येथील निवडणूक आयोगाने रद्द केलेली आहे। आणि ही जी रद्द केलेली निवडणूक आहे या निवडणुकीचं कारण जे देण्यात आलेलं आहे की बराचसा जो बेहिशेबी रक्कम जी आहे ही द्रमुकच्या नेत्यांकडे सापडलेली आहे आणि याचा उपयोग हा निवडणुकीमध्ये गैरप्रकार करण्यासाठी केला जाऊ शकतो। यामुळे ही निवडणूक जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे। त्याबद्दल राष्ट्रपतींची सुद्धा याला मंजुरी मिळाली आहे। निवडणुकीमध्ये मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी मंगळवारी कठोर पावलं उचलण्यात आली आहे। तामिळनाडूमधील वेल्लोर येथे 18 एप्रिलला होणारी निवडणूक रद्द करण्यात आली आहे। गेल्या 2 आठवड्यामध्ये द्रमुकच्या नेत्यांकडून जी बेहिशेबी रक्कम प्राप्त झाली होती त्यावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। या प्रकारे एखाद्या मतदारसंघातील लोकसभेची निवडणूक रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे। याआधी निवडणूक आयोगाने 2017मध्ये तामिळनाडूमधील राधाकृष्णनगर येथील विधानसभा निवडणूक 2दा रद्द केली होती। तसंच अण्णा द्रमुकशी संबंधित नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रक्कम जी आहे ही प्राप्त झाली होती। त्यावेळीसुद्धा मग निवडणुका ज्या आहेत त्या पोस्टपोन करण्यात आल्या होत्या। 2012मध्ये झारखंडमधील राज्यसभेच्या 2 जागांची निवडणूक धनप्रभाव रोखण्याच्या कारणास्तव रद्द करण्यात आली होती। पण हे लोकसभेमध्ये असं आहे की पहिल्यांदाच अशा प्रकारे झालेलं आहे। द्रमुकचे नेते जे आहेत आणि त्यांच्याकडे जी आहे ही 29 मार्चला 10.5 लाखाची बेहिशेबी रोकड रक्कम झाली होती। 1 एप्रिलला त्यांच्या निकटच्या व्यक्तीकडून गोदामामधून 11.5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। आता जो दुसरा टप्पा आहे हा निवडणुकांचा दुसरा टप्पा आता 18 तारखेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 10 मतदारसंघांमध्ये निवडणुका या होत आहेत। तर ज्यांचं कोणाचं मतदान असेल हे जे 10 मतदारसंघ आहेत ते म्हणजे अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर इथे मतदान होत आहे। तर तुम्हीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावा। एकूण 96 जागांसाठी जी आहे ही इथे देशभरामध्ये निवडणूक होणार आहे। त्याचे प्रचारसुद्धा जो आहे हा आता थांबलेला आहे। आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सोबत साईडला जो बेल शेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला वेळेवर मिळतील। बघूया पुढील प्रश्न। भारत सरकारच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक, ज्याला CAG कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आपण म्हणतो, तर यांच्या कार्यालयातील कोणत्या पदाची निर्मिती करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरीही दिलेली आहे? तर कुठलं नवीन पद जे आहे हे करण्यात आलं आहे? ॲडिशनल कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, चीफ कंट्रोलर ऑडिटर जनरल, डेप्युटी कंट्रोलर ऑडिटर जनरल की असिस्टंट कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल? तर यासाठी
जे पद करण्यात आलेलं आहे ते म्हणजे डेप्युटी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. डेप्युटी कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल हे नवीन पद निर्माण करण्यासाठी मंजुरी जी आहे ही केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे. डेप्युटी कंट्रोलर ऑडिटर जनरल कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम हे नवीन पद असणार आहे. द न्यूयॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रीट यांना प्रसिद्ध असा पुलित्झर पुरस्कार जो पत्रकारितेमध्ये दिला जातो, पुलित्झर पुरस्कार हा द न्यूयॉर्क टाइम्स अँड द वॉल स्ट्रीट या 2 नियतकालिकांना मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीच्या ज्या बातम्या आहेत या बातम्या याविषयीच्या बातम्यांसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांच्यावरती जी शोधपत्रिका करण्यात आली होती त्यासाठी न्यूयॉर्क टाइम्स आणि द वॉल स्ट्रीट जर्नल ही दोन्ही अमेरिकन वृत्तपत्र आहेत, द न्यूयॉर्क टाइम्स आणि द वॉल स्ट्रीट जर्नल. तर न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामध्ये ह्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ट्रम्प कुटुंबियांनी त्यांच्या संपत्तीबाबत जे बरीचशी माहिती दडवून ठेवली होती, करचूक वगैरे होती, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी या नियतकालिकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ट्रम्प यांनी 2016च्या ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता करण्यास न सांगितलं होतं 2 महिलांना, त्याबद्दलसुद्धा वॉल स्ट्रीट जर्नलसाठी राष्ट्रीय वार्तांकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. द साऊथ फ्लोरिडा सन सेंटिनला हे लोकसेवा प्रवर्गात पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर मार्जोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील जे हत्याकांड झालं होतं तर त्यात शाळा आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्याचं अपयश यावर प्रकाश टाकला होता. आणि ऑक्टोबर 2018मध्ये अग्यार येथील गोळीबारामध्ये 11 जण ठार झाले होते. त्याच्या वार्तांकनासाठी पिट्सबर्ग पोस्ट गॅझेट यांना ब्रेकिंग न्यूज गटामध्ये गौरवण्यात आलेलं आहे. तर वेगवेगळे पुरस्कारही जाहीर करण्यात आले. तसंच म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी वार्तांकनासाठी रॉयटर्सला आंतरराष्ट्रीय वार्तांकन पुरस्कार देण्यात आलेला आहे. रॉयटर्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी गटामध्ये अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या छायाचित्रणासाठी रॉयटर्सला पुरस्कार मिळाला आहे. तर कथा विभागामध्ये रिचर्ड पाउस यांनी द ओव्हर स्टोरी कथेसाठी, तर नाटक गटामध्ये जॅकी सिबिल्स डेअरी यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. कवितेचा पुरस्कार फॉरेस्ट ग्रँडर यांना बी विथ या काव्यसंग्रहासाठी मिळाला आहे. तर ललित लेखनासाठी एलिझा ग्रिसवोल्ड यांना एमिटी अँड प्रॉस्पेरिटी, वन फॅमिली अँड द फ्रॅक्चरिंग ऑफ अमेरिका या पुस्तकासाठी देण्यात आले. तर हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत, पुलित्झर पुरस्कार. तुम्ही परत एक वेळा हे ऐकून घ्या जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलचं जे आहे डिटेल्स परत माहिती ही चांगल्या प्रकारे मिळू शकेल. युनेस्को आणि गिलर्मो कॅनो प्रेस फ्रीडम प्राईज 2019 कोणत्या देशाने दिलेला आहे? मानवाधिकार जे आहेत, मानवाधिकारच्या उल्लंघनाविषयी अहवाल देण्यासाठी रॉयटर्सचे जे पत्रकार आहेत ते लोएन आणि काय सो यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. तर आपण आताच याबद्दल माहिती बघितली होती. तर रॉयटर्सचे कुठले पत्रकार आहेत आणि कुठल्या देशामध्ये त्यांना मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी अहवाल देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर म्यानमार या देशामध्ये जे मानवाधिकार हनन झालं होतं, आपल्याला माहिती आहे रखाईन जो प्रांत आहे म्यानमारचा, तिथे रोहिंग्या मुसलमानांविषयी बरेच प्रॉब्लेम्स झाले होते. तर या प्रॉब्लेम्सला या प्रॉब्लेम्ससाठी जे आहे त्यांना हा $25,000 पुरस्कार देण्यात आलेला आहे. जेट एअरवेजवरती संकटाचे जे ढग आहेत ते अजून काळे झालेले आहेत. जेट एअरवेज अखेर बंद, त्यांची उड्डाणं जी आहेत ती रद्द झाली. कुठल्याच बँकेने अर्थसहाय्य देण्यास आणि व्यापारी बँकांनी पुन्हा निरुत्साह दाखवल्याने जेट एअरवेज जे आहे ते तूर्त बंद करण्यात आलेलं आहे. हिस्सा खरेदी भाग न घेण्याचा जे नरेश गोयल प्रवर्तक होते यांच्या भूमिकेनंतर कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या जी आहे तीसुद्धा 7वर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रलंबित वेतनाचा प्रश्न कायम राहिल्याने जेटच्या कर्मचाऱ्यांनी आता न्यायालयात धाव घेण्यास निश्चित केलं आहे. व्यापारी बँकांचे 8,000 कोटी रुपयांचं कर्ज असलेल्या
जेट एअरवेजच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक समीक्षक गो मा पवार यांचं निधन झालेलं आहे. ते समीक्षक होते, लेखक होते आणि त्यांना मराठी साहित्य आणि अध्यापन क्षेत्रामध्ये 6 दशकं सेवा केली आहे. त्यांना साहित्यकृतीतील साहित्य अकादमी हा सुद्धा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून मराठीमध्ये PhD सुद्धा केली होती. त्यानंतर अध्यापनाचं काम केलं होतं आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दलची बरीचशी पुस्तकं त्यांनीही लिहिलेली आहेत. विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दलचं बरंचसं लेखन जे आहे हे यांनी केलं होतं. तर डॉक्टर गो मा पवार यांचं निधन झालेलं आहे. डॉक्टर संजीव धुरंधर यांना मेघनाद साहा स्मृती पुरस्कार देण्यात आलेला आहे. मेघनाद स्मृती पुरस्कार हा मिळालेला आहे. डॉक्टर संजीव धुरंधर गुरुत्वीय लहरी या नोबेल पुरस्कार प्राप्त संशोधनामध्ये योगदान दिल्याबद्दल डॉक्टर संजीव धुरंधर यांना प्रतिष्ठेचा मेघनाद साहा स्मृती पुरस्कार सुवर्णपदक जाहीर करण्यात आलं आहे. ते डॉक्टर धुरंधर जे आहेत ते आयुकामध्ये शास्त्रज्ञ आहेत. आयुका आपल्याला माहिती आहे पुणे येथे पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते कार्यरत आहे. आयुकाचं हेडक्वार्टर आहे. कोलकाता येथील काउन्सिल ऑफ एशियाटिक सोसायटीतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि भौतिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी यांना हा पुरस्कार देण्यात असल्याचं संस्थेनं नमूद केलं आहे. त्यांना 3 मे रोजी कोलकाता येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला होता की ज्या निवडणुकांमध्ये बऱ्याचशा कमेंट केल्या जातात धर्मविरोधी किंवा ज्या काही महिलांच्या विरोधी, त्या संदर्भात निवडणूक आयोगाने एक निर्णय घेतला होता की 2 दिवस 3 दिवस या नेत्यांना प्रचार करण्यास मनाई केली होती. तर त्याबद्दल निवडणूक न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे. ही जी एक याचिका आहे प्रचारबंदी संदर्भात मायावती ज्या बसपाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी याचिका न्यायालयामध्ये टाकली होती. तर त्याच्या विरोधात निर्णय जो आहे तो न्यायालयाने दिलेला आहे. तर निवडणूक आयोगाने न्यायालयाने असं म्हटलं आहे की निवडणूक आयोग जे कारवाई करत आहेत ती समाधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांती पद्धतीसाठी भारताला 38 दशलक्ष डॉलर जे दिले आहेत. UNCCचा हा अहवाल आहे. यामध्ये अँटोनियो गुटारेस यांनी जागतिक निकालाच्या खराब आर्थिक स्थितीमध्ये चिंता व्यक्त केल्यामुळे राष्ट्रसंघाने जे आहे ते 38 दशलक्ष डॉलरची देणगीही दिलेली आहे. शांततेच्या काळामध्ये किंवा जे शांतीसेना असतात याच्या संदर्भात ही देणगी दिली जाते. तर हे देणगीमुळे जे पोलीस योगदान किंवा शांती परिषदांच्या संबंधात पोलीस योगदान देणारे जे देश आहेत त्यांना ही रक्कम दिली जाते. संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात सांगितलं आहे की भारताकडे 38 दशलक्ष डॉलर, रवांडा 31 दशलक्ष डॉलर, पाकिस्तान 28 दशलक्ष डॉलर, बांगलादेश 25 दशलक्ष डॉलर आणि नेपाळ 23 दशलक्ष डॉलर एवढं दिलं जाणार आहे. ही जास्तीत जास्त जी आहे बॅलन्स जी आहे जास्तीत जास्त वाढून 588 डॉलरपर्यंत वाढू शकते. त्यापेक्षा जास्त वाढू शकणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सैन्याने आणि पोलीस योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या जे देय दिले जातात किंवा जी अनुदान दिले जातात ते युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून दिलं जातं. मोटर रेसिंगमध्ये लुईस हॅमिल्टन याने फॉर्म्युला 1ची 1000वी रेस जिंकलेली आहे आणि त्याच्या कारकिर्दीतलं हे 75वं विजेतेपद त्याने पटकावलेलं आहे. चायनीज ग्रँड प्रिक्स ही त्यांनी 14 एप्रिल रोजी जिंकली आणि तब्बल 6व्यांदा लुईस हॅमिल्टननेही जिंकलेली आहे. त्याने मर्सिडीजचा जो सहकारी आहे व्हॅटेली बोटास याच्याकडून आघाडी घेत ही जिंकलेली आहे. भारताचा प्रज्नेश गुणेश्वरन हा ATP रँकिंगमध्ये 80वा क्रमांक याला मिळाला आहे. पहिल्या 100मध्ये आलेला तो भारतीय खेळाडू आहे. चेन्नईमधील हा खेळाडू आहे. त्याने फेब्रुवारी 2019मध्ये पहिल्या 100मध्ये प्रवेश केला होता आणि आता त्याचं रँकिंग जे आहे ते 2 स्थानांनी अजून सुधारून त्याला 80वं रँकिंग हे मिळालेलं आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाने GSLV जो कार्यक्रम आहे याच्या 4th स्टेजला मान्यता दिली आहे. 16 एप्रिल 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भूसंक्रमित उपग्रह प्रक्षेपण वाहन ज्याला आपण GSLV म्हणतो, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेकल याच्या कार्यक्रमाचं 4th स्टेज जे आहे त्याला मंजुरी दिलेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 2021 ते 2024च्या कालावधीमध्ये 5 GSLV उड्डाणांची योजना आखण्यात आलेली आहे. GSLV प्रोग्राम फेज 4
ही भौगोलिक इमेजिंग, नेव्हिगेशन, डेटा रिले कम्युनिकेशन आणि स्पेस सायन्सेससाठी ही कक्षा तयार करेल आणि याच्यामध्ये 2 टन श्रेणीचे जे उपग्रह आहेत ते प्रक्षेपित करण्यास सक्षम असेल GSLV-4. हा काल बघितलेला प्रश्न. प्रशांत महासागरातील पाणी सर्वसाधारण पातळीपेक्षा थंड झाले तर त्या परिस्थितीला काय म्हटलं जातं? त्या परिस्थितीला ला निना असं म्हटलं जातं. सर्वसाधारण परिस्थितीपेक्षा गरम झालं तर एल निनो म्हटलं जातं आणि सर्वसाधारण परिस्थितीपेक्षा जर पाणी थंड झालं तर ते ला निना म्हटलं जातं. या ला निनामुळे काय होतं की चांगल्या प्रकारे पाऊस हा पडतो. तर बरोबर उत्तरं दिलेली आहेत दिगंबर बाळे, सपना वैष्णव, नवीन चव्हाण, शीतल मेश्राम, दिनेश पवार, विशाखा भागवत, बापू डोने, वैशाली झेळे, वैशाली निकाळजे, अंगद फरतोडे, विशाखा भगत, आसिफ शहा, अश्विनी गवळी, मनीषा कोकाटे, मनीषा कलोडे, कविता धुर्वे, अजित मातकर, कृष्णा पाटणकर, मनीष कलोडे, गजानन पवार, समिता टेंबरे, सय्यद शुभम, निलेश बागडे, कल्याणी दीक्षित, दत्ता घांटेवाड, शरद बागडे, प्रदीप कुंभार, सुप्रिया तोरपडे, राखी बिराजदार, संतोष नेवासे, प्रवीण बागेश्वर, अमोल पोटे, मंगेश साळुंके, शंबाळा पाटील, शीतल पाटील यांनी अजून डिटेलमध्ये माहिती दिली आहे. अमर जाधव, सागर माने, शिल्पा भामरे, संतोष मोहिते, सागर मैद्रकर, राणी काबडी, विनोद अळसपुरे, बाळाजी पाटील, अस्मिता लोंढे, गणेश पोटे, गंगाधर मुडगे, राम गवते, रामगोंडा बिरादार यांनी एल निनो म्हटलेलं आहे, ते उत्तर चुकीचं आहे. तसंच मोहम्मद नदीम, मयूर कापडे, गजानन कलिंगे या सर्वांनी जे आहे ते बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर सर्व बरोबर उत्तर देण्याचं अभिनंदन. आजचा प्रश्न जो आहे तो बघा, याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. DRDOने नुकत्याच कुठल्या उपध्वनी क्रूज मिसाईल म्हणजे सुपरसोनिक क्रूज मिसाईलची चाचणी केलेली आहे? निर्भय, नाग, ब्रह्मोस की अग्नी? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जेवढी डिटेल माहिती असेल तेवढी लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचंसुद्धा त्याबद्दलचं प्रिपरेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे होईल. आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहेत. करा अभ्यास. बनाधिकारी क वर्ग जी आहे, क गट संयुक्त पूर्व परीक्षा, त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्याचासुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या. धन्यवाद.